विद्याविकास मंडळ संचालित विद्याविकास मंदिर नेरळ शाळेद्वारे ग्रामस्वच्छतेची पथनाट्यातून जनजागृती करत अभियान राबवण्यात आलंय। त्यात हर घर तिरंगा रॅली काढून स्वच्छ आणि सुंदर भारत बनवण्यासाठी माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी काढलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। नेरळ गावात हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्याविकास मंदिर नेरळ माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत मोहिमेची अंमलबजावणी व्हावी यासाठी रॅली काढली। त्यात माझी जबाबदारी या नावाने अभियान सुरू करण्यात आलं असून त्या माध्यमातून रॅली काढून नेरळ रेल्वे स्थानक आणि नेरळ बाजारपेठेत पथनाट्य सादर केलं। क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानातून स्वतंत्र केलेला भारत देश सुंदर ठेवणं, स्वच्छ ठेवणं एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, असा संदेश या रॅलीमधून देण्यात आला। विद्यार्थ्यांनी हा संदेश रहिवाशांपर्यंत पोहोचवला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःसहित उपस्थित नागरिकांना सोबत घेऊन नेरळ गाव स्वच्छ राहण्याकरता आपण कटिबद्ध आहोत अशी शपथ देखील पथनाट्याच्या शेवटी घेतली। ही रॅली आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली पथनाट्य या सर्वांचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले। सदर पथनाट्य सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक नितीन सुपे, शिक्षिका रोशनी कुडतरकर, कोमल पळसकर, अंकिता पालकर यांनी सराव घेऊन तयार केली। ही पथनाट्य सादर होत असताना नेरळ बाजारपेठ आणि नेरळ रेल्वे स्थानकावर नेरळ गावातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला। तसेच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात सादरीकरण झाल्यानंतर स्थानक प्रबंधक यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले। त्याचबरोबर नेरळ रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीट निरीक्षक राजेश संधीर यांनी सर्वांचं विशेष कौतुक केलं। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राइब।